नमस्कार, मी गिरीश निकम. साम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक महत्त्वाची बातमी आहे. तुम्ही फेब्रुवारीच्या हप्त्याची वाट पाहताय? मग जरा थांबाच, कारण तुमचा फेब्रुवारीचा हप्ता हा आता पडताळणी नंतरच मिळणार आहे. निकषांनुसार अपात्र महिला किती याचा सध्या शोध घेतला जातोय. सध्या ज्या लाडक्या बहिणींकडे कार आहे त्यांची पडताळणी सुरू आहे. त्यासाठी आणखी 8 ते 10 दिवस लागतील आणि हा पडताळणीचा अहवाल 8 दिवसानंतर सरकारला सादर होईल आणि त्यानंतर मग लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचे पैसे मिळण्यासाठी मार्च महिना तरी उजाडेल अशी सद्यस्थिती आहे. दुसरीकडे आता लाडक्या बहिणींच्या पडताळणीमुळे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचाही लाभ थांबलाय. तर संजय गांधी निराधार योजना, नमो शक्ती योजना आणि स्वतःहून लाभ नाकारणाऱ्या लाडक्या बहिणींची संख्या 5,40,000पर्यंत पोहोचलेली आहे. आणि राज्यभरातल्या आणखी काही घडामोडींचा आपण वेगवान आढावा घेऊया टॉप 5 मधून. भाजपचे आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडेंच्या भेटीसंदर्भात खळबळजनक आरोप केलेत. माझ्या विरोधात कोणीतरी षडयंत्र रचल्याचा आरोप धस यांनी केलाय. आपण मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलं. सुरेश धसांनी मुंडेंची भेट घेतल्यानंतर दमानी यांनी धसांवर सडकून टीका केली. हा माणूस न्यायासाठी लढतो हे माझ्या बुद्धीला पटत नाही असं आपण धनंजय देशमुखांना आधीच सांगितल्याचं दमानिया म्हणाल्या. त्यांच्यासाठी तो सेटलमेंटचा विषय आहे असा आरोप देखील दमानी यांनी सुरेश धस यांच्यावर केला. धसांच्या चुकीला माफी नाही असं म्हणत खासदार संजय राऊतांनी सुरेश धसांवर हल्ला केला आहे. सुरेश धसांनी आरोपांची राळ उठवून मंत्री धनंजय मुंडेंना लक्ष केलं होतं. मात्र धस मुंडे यांच्यावर 2 दिवसांपूर्वी गुप्तभेट झाल्याची माहिती बाहेर येताच राजकीय कल्लोळ निर्माण झालाय. बीडच्या लोकांनी मला त्यांच्यावर विश्वास ठेवू नका असं सांगितलं असं राऊत म्हणाले. सुरेश धस आणि मुंडेंच्या भेटीची बातमी वाचून धक्का बसलाय. पण सुरेश धस कोणतीही तडजोड करणार नाहीत अशी प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली. सरपंच संतोष देशमुखांच्या कुटुंबियांना न्याय मिळण्यासाठी आम्ही लढतोय आणि आम्ही शेवटपर्यंत लढणार अशी प्रतिक्रिया शरद पवार गटाचे नेते संदीप क्षीरसागर यांनी दिली. शिल्लक राहिलेली ठाकरे सेनाही संपून टाकाचं आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलं. लाडक्या बहिणींसह शिवसैनिकांनाही शिंदेंनी आवाहन केलंय. विरोधकांनी आपल्याला हलक्यात घेऊ नये असा इशारा देखील एकनाथ शिंदेंनी दिलाय. ठाकरेंच्या हातातून कोकण निसटणार का अशी चर्चा आता सुरू झाली आहे. कारण राजन साळवीनंतर ठाकरेंच्या कोकणातला उरला सुरला आमदारही जय महाराष्ट्र करणार असल्याची चर्चा सुरू झाली. भास्कर जाधव पक्षात नाराज असल्याची माहिती सूत्रांनी दिली. जाधव पक्षात आल्यास त्यांचं स्वागत आहे असं विधान उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केलं. रत्नागिरी जिल्ह्यात ठाकरे गटात धुसफूस वाढली. रत्नागिरी जिल्ह्यातील ठाकरे गटातील पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी करण्यात आली. सहसंपर्क प्रमुख राजेंद्र महाडिक, जिल्हा प्रमुख विलास शेळके, चिपळूण संगमेश्वर विधानसभा प्रमुख रोहन बने यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. पक्षविरोधी कारवाई केल्याचा आरोप त्यांच्या विरोधात आहे. आणि आताची सर्वात मोठी बातमी आता समोर येते ते म्हणजे चिकन खाल्ल्यामुळे जीबीएसचा धोका आहे. पोल्ट्री फार्म मधून आता घेतलेल्या नमुन्यांमधून ही बाब समोर आली आहे. कमी शिजवलेल्या मांसामधून जीबीएस होतोय अशी बाब समोर आली आहे. चिकनमुळे जीबीएस होत असल्याचं उघड झालं असं खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलेलं आहे. बघा, राज्यात जीबीएसच्या रुग्णांची संख्या वाढते आणि दुसरीकडे आता सरकारनं हे महत्त्वाची माहिती दिलेली आहे. पोल्ट्री फार्ममधून घेतलेल्या नमुन्यांमधून ही बाब उघड झालेली आहे. कमी शिजवलेल्या मांसांमधून जीबीएसचा शिरकाव होतोय असं खुद्द अजित पवार यांनी देखील म्हटलेलं आहे. चिकनमुळे जीबीएस होत असल्याचं उघड झालंय अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेली आहे. पुण्यामध्ये जीबीएसच्या रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी या संदर्भात आता खूप महत्त्वाची माहिती दिलेली आहे. त्यामुळे जे चिकन खात असतील त्यांनी सावधान राहावं, कारण चिकनमुळे जीबीएस होत असल्याचं उघड झाल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेली आहे. एकीकडे जीबीएसच्या रुग्णांची वाढती संख्या, त्यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झालेली आहे. आपण थेट जाऊया, आमचे पुण्याचे प्रतिनिधी नितीन पाटणकर आपल्यासोबत फोनद्वारे जोडले गेलेले आहेत. नितीन, एक तर पुण्यामध्ये रुग्णांची संख्या वाढतीच आहे जीबीएसच्या, मात्र आता अजित पवारांचं हे जे वक्तव्य आहे, ही जी माहिती आहे,
ही अनेकांच्या चिंतेत भर पाडणारी काय आहे, कारण घरोघरी चिकन खाल्लं जाते. अजित पवार यांनी आज पुणे महापालिकेच्या 75वा वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावली. त्याआधी त्यांनी पुणे महापालिकेचे आयुक्त आणि विभागीय आयुक्त यांच्याशी चर्चा केलेली होती आणि त्या चर्चेनंतर जे रिपोर्ट आलेले आहेत आतापर्यंत जीबीएस रुग्णांचे, त्यावरून त्यांनी ही माहिती दिलेली आहे. त्यांचं म्हणणं आहे की दूषित पाणी किंवा पाण्यामुळे हा जीबीएस झालेला नाहीये, तर चिकन जे आहे, प्रामुख्याने चिकन खाल्ल्यानं जे कच्चं शिजवलेलं चिकन आहे आणि मांस आहे, त्यामुळं हा जीबीएस झाल्याचं अजित पवार यांनी म्हटलेलं आहे. त्याला डॉक्टरांच्या रिपोर्टचा किंवा शास्त्रीय आधार असल्याचं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. मात्र असं असलं तरी याचा अर्थ असा घेऊ नका की लगेचच त्या परिसरातील चिकनची दुकानं असतील, पोल्ट्री फार्म असतील, ती बंद करायची किंवा चिकन मारायचं असं काही. नक्कीच नितीन, मात्र या उपमुख्यमंत्र्यांच्या अजित पवारांच्या या माहितीमुळे मात्र आता नागरिकांनी सतर्क राहणं गरजेचं आहे. तुम्ही सविस्तर माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद. बघा, अजित पवारांनी काय माहिती दिलेली आहे ती आपण पाहूया. आपल्या इथं खडकवासल्याच्या भागामध्ये जे काही मधल्या काळामध्ये आजार उद्भवला, त्यामध्ये आपल्याला वाटलं पाण्यामुळे अमुक आहे तमुक आहे, परंतु तिथं खडकवासल्याच्या एरियात काहींचं म्हणणं कोंबड्यांचं काही मांस खाल्ल्यामुळं ते झालं. त्याच्याबद्दलची अतिशय चांगल्या प्रकारची सगळी माहिती घेतलेली आहे. मी आता राजेंद्र भोसलेंना पण सांगणार आहे, त्याची प्रेस नोट काढा. त्यामध्ये म्हणजे तिथल्या कोंबड्या किंवा काही त्याची विल्हेवाट लावण्याची गरज नाही. बघा, चिकन खाल्ल्यामुळे जीबीएसचा धोका होतोय. पोल्ट्री फार्ममधून घेतलेल्या नमुन्यांमधून ही बाब उघड झाल्याचं खुद्द पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी ही बाब सांगितलेली आहे. अजित पवार यांनी दिलेल्या महत्त्वाच्या माहितीनंतर आता राज्यभरातल्या आणखी काही घडामोडींचा आपण वेगवान आढावा घेऊया सुपरफास्ट 20 मधून. सोन्याचे दर पुन्हा वाढलेत. आंतरराष्ट्रीय बाजारात तेजी आल्यानं सोन्याच्या दरात उलटापालट झाले. मुंबईत 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 87,170 वर जाऊन पोहोचलेली आहे. तर 22 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅमचे दर 79,910 रुपये झालेत. "50 वर्ष मातोश्री सोबत काढली आहेत, आम्हाला तोंड उघडायला लावू नका" असा इशारा शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंना दिलाय. लंडनमध्ये, अमेरिकेत, श्रीलंकेत आणि इतर कुठे काय काय आहे आम्हाला सर्व माहीत आहे असा इशारा कदम यांनी दिलाय. उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवल्याचा आरोप देखील त्यांनी केलाय. न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक घोटाळा प्रकरणी एकाला ताब्यात घेतले. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अधिकाऱ्यांसमोर बँकेचा जनरल मॅनेजर आणि अकाउंट हेड हितेश मेहतानं कबुली दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. तो कोविड काळापासून बँकेतून पैसे काढत असल्याचं ही बाब समोर आली. हितेश मेहताला आर्थिक गुन्हे शाखेनं अटक केली. अतिक्रमणावरून मुंबई हायकोर्टानं राज्य सरकारचे कान उपटलेत. महाराष्ट्र एकमेव राज्य असं आहे जिथे अतिक्रमण केलं की मोफत घराचं बक्षीस दिलं जातं. या अद्भुत धोरणाबद्दल खरंच धन्यवाद अशा खोचक शब्दामध्ये मुंबई हायकोर्टानं राज्य सरकारचे कान टोचले. हळदी समारंभात हातात रिव्हॉल्वर घेऊन नाचतानाचा प्रकार कल्याण पश्चिम भागात घडलेला आहे. उंबर्डे भागात हा सगळा प्रकार घडल्याचं समोर आलेलं आहे. मैं हूं डॉन या गाण्यावर रिव्हॉल्वर हातात घेऊन नाचणारा चिंतामण लोखंडे हा भाजपचा कार्यकर्ता असल्याची माहिती समोर आली. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला. पुण्यात जीबीएस बाधित गावांना आता शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यात येणार आहे. त्यासाठी 606 कोटी रुपयांचा प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर करण्यात आला आहे. प्रत्येकी 100 MLD क्षमता असलेले 2 प्रकल्प उभारले जाणार आहेत. 34 पैकी 12 गावांमध्ये शुद्ध न केलेलं पाणी थेट धरणातून दिलं जातं. पुण्यात शिरूर तालुक्यातील पाबळमध्ये ग्रामदैवत भैरवनाथ महाराजांच्या यात्रेत बैलगाडा शर्यतींचा थरार पाहायला मिळाला. त्यात शेकडो बैलगाडा मालकांनी सहभाग घेतला होता. यावेळी गावात काठी पालखी छबिण्याच्या मिरवणुकीसह लोकनाट्य तमाशाचा कार्यक्रम देखील पार पडला.
पुणे महानगरपालिका आज अमृत महोत्सवी वर्धापन दिन साजरा करते. त्यानिमित्तानं आज सायंकाळी स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी सर्व माजी नगरसेवक आणि अधिकारी उपस्थित राहणार आहेत. तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही निमंत्रण देण्यात आले. लष्करात नोकरी देण्याच्या आमिषानं तरुणांची 5 लाखांची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी बंड गार्डन पोलिसांनी उत्तराखंडमधील एकाविरुद्ध गुन्हा दाखल केलाय. या आरोपीनं अजून कोणाला फसवलंय का याचा तपास आता पोलीस करतायत. पुण्यात सराईत दुचाकी चोरट्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. त्यावेळी त्याच्याकडून 10 लाख रुपये किमतीच्या 25 दुचाकी जप्त करण्यात आल्या. तसंच या आरोपींनी गेल्या 5 महिन्यात 50 पेक्षा अधिक गाड्यांची चोरी केल्याचं समोर आलं. पुण्यातील टॉप 5 नंतर आता आपण पनवेलमधील एक बातमी पाहूया. कर्नाळा किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी गेलेल्या पर्यटकांवर मधमाशांनी हल्ला केला. यात एकाचा मृत्यू झालाय तर 9 जण गंभीर जखमी झालेले आहेत. यातील 5 जणांची प्रकृती गंभीर आहे. संदीप पुरोहित असं या मृत पर्यटकाचं नाव आहे. किल्ल्यावर झालेल्या गोंगाटामुळे मधमाशांनी पर्यटकांवर हल्ला केल्याची प्राथमिक माहिती समोर आली. माटुंगा आणि मुंबईतील VGTI महाविद्यालयाचे 6 विद्यार्थी आणि अन्य पर्यटक मिळून 40 ते 50 जण कर्नाळा किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी गेले होते. मधमाशांच्या हल्ल्यामध्ये एकाचा मृत्यू झाला आहे तर 9 जण हे गंभीर जखमी आहेत. पनवेलमधील या बातमीनंतर आता पुन्हा एकदा आपण टॉप 5च्या माध्यमातून आणखी काही घडामोडींचा वेगवान आढावा घेऊया. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. नाशिकमध्ये दौऱ्याच्या वेळी ड्रोन उडवल्यानं शिंदेंच्या घातपाताचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप मंत्री शिरसाट यांनी केलाय. शिंदेंच्या जीवाला धोका टळलेला नाही. ड्रोन उडाला हे प्रकरण गांभीर्यानं घ्या अशी मागणी देखील त्यांनी केली. दोनशे अमेरिकन नागरिकांची फसवणूक करणाऱ्या नाशिकमधील कॉल सेंटरला नाशिक सायबर पोलिसांनी उद्ध्वस्त केलं. यात 7 संशयितांना ताब्यात घेतलंय. तब्बल $2,000ची फसवणूक केल्याचं समोर आलंय. परदेशी नागरिकांना इंटरनेटद्वारे बनावट संदेश पाठवत त्यांची फसवणूक केली जात होती. नाशिकच्या इगतपुरीमध्ये मिस्टिक व्हॅली परिसरात एका आलिशान बंगल्यावर पोलिसांनी छापा टाकला. यावेळी गॅम्बलिंग जुगार खेळणाऱ्या 18 जणांना ग्रामीण पोलिसांनी अटक केली. कारवाईत भारतीय चलनी नोटांसह नेपाळमधील चलनी नोटाही जप्त केल्यात. तसंच लाखो रुपयांच्या रोकडसह आलिशान गाड्याही जप्त केल्या. पाणी वापराबाबत नाशिक महापालिकेतील अधिकाऱ्यांसोबत राधाकृष्ण विखे पाटलांनी बैठक घेतली. यावेळी नदीत प्रदूषित पाणी सोडणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिलाय. यापुढे जलसंपदा विभाग पाणी प्रक्रियेवर लक्ष ठेवणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलं. नाशिक सिन्नरमधील दातली गावात 2 गटात तुफान हाणामारी झाली. यावेळी त्यांनी एकमेकांवर कोयता आणि कुऱ्हाडीनं वार केले. यात एकाचा मृत्यू झालाय तर 6 जण गंभीर जखमी झाले. भाऊबंदकीच्या वादातून ही घटना घडल्याचं समोर आलं. नाशिकमधील टॉप 5 नंतर आता शनी शिंगणापुरातून एक महत्त्वाची बातमी आहे. सर्व भाविकांसाठी महत्त्वाची बातमी आहे, कारण तेलाचा अभिषेक करून शनिदेवाला जर प्रसन्न करायचं आहे तर मग फक्त ब्रँडेड तेल घेऊनच तुम्ही शनी शिंगणापूरला जा. कारण तुम्ही जर सुट्ट तेल घेऊन गेलात तर तुम्हाला शनिदेवावर अभिषेक करता येणार नाही. शनिदेवाला तेलाचा अभिषेक करायचा आहे तर 1 मार्चपासून फक्त ब्रँडेड कंपनीचं शुद्ध रिफायनरी खाद्यतेलच वापरणं बंधनकारक करण्यात आलंय. शनी शिंगणापुरात चौथऱ्यावर जाऊन शनिदेवाच्या मूर्तीवर तैलाभिषेक करण्याची परंपरा आहे. मात्र तेलातल्या भेसळीमुळे शनिदेवाच्या स्वयंभू शिळेची झीज होते आणि त्यामुळेच भाविकांनी आणलेल्या तेलाची शंका आल्यास ते आता स्वीकारलं जाणार नाही. बघा, साम टीव्हीवर ही विशेष बातमी आहे. आपण पुण्याचा टॉप 5 कडे वळूया आणि राज्यातल्या आणखी काही घडामोडींचा आपण वेगवान आढावा घेऊया.
मंत्री भरत गोगावलेंनी रायगडच्या पालकमंत्री पदासाठी आता तुळजाभवानी मातेच्या चरणी साकडं घातलंय. गोगावलेंनी तुळजाभवानीचे दर्शन घेऊन महाआरती केली. त्यावेळी ते बोलत होते. पुढील 2 दिवसात पालकमंत्री पदाचा तिढा सुटेल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केलाय. नांदेडच्या सिडको भागातील एका हॉटेलमध्ये ग्राहकाला खिचडी खाताना त्या चक्क मृत उंदीर आढळला. ग्राहकांना अन्न आणि औषध प्रशासनाकडे रीतसर लेखी तक्रार केली. श्रीकांत बिरादार असं या ग्राहकाचं नाव आहे. आता या हॉटेलवर काय कारवाई होते ते बघणं खूप महत्वाचं आहे. काय खिचडीमध्ये लातूरच्या अनधिकृत शाळेमुळे तब्बल 350 विद्यार्थ्यांचं नुकसान होणार आहे. खासगी बोगस शाळेला शिक्षण विभागानं 19 लाखांची नोटीस पाठवलेली आहे. मात्र शाळा बंद करायला शिक्षणाधिकारी टाळाटाळ करतायत. धाराशिवमधील तेरखेडामध्ये फटाके कारखान्यांवर प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली. यावेळी कामगारांचं कारखान्यात वास्तव्य आणि अनधिकृत वीज कनेक्शन असलेलं कारखाने प्रशासनाकडून सील करण्यात आले. प्रशासनाच्या 2 पथकांकडून सर्वच फटाका कारखान्यांची आता तपासणी सुरू झाली. संभाजीनगरमध्ये माळीवाडा उड्डाणपुलाजवळ प्रवाशांचा जीव धोक्यात घालून ठेकेदाराचे गर्डर उचलण्याचं काम सुरू आहे. यावेळी सुरक्षेची कुठलीही खबरदारी घेण्यात आली नाहीये. त्यामुळे वाहनधारक जीव धोक्यात घालून प्रवास करतात. आणि टॉप 5 नंतर आता अजित पवारांच्या काही महत्त्वाच्या वक्तव्याकडे वळूया. भाजपचे आमदार सुरेश धस आणि मंत्री धनंजय मुंडेंचं अजित पवारांनी समर्थन केलेलं आहे. माणुसकीच्या नात्यानं दोघांची भेट झाल्याचा दावा अजित पवारांनी केलाय. तर देशमुख कुटुंबियांच्या भावनाही योग्य असल्याची सावध प्रतिक्रिया अजित पवारांनी दिलेली आहे. आपण पुन्हा एकदा टॉप 5च्या माध्यमातून राज्यातील आणखी काही घडामोडींचा वेगवान आढावा घेऊया. राष्ट्रवादीचे दिवंगत माजी आमदार तुकाराम बिडकर यांच्या कुटुंबियांची अजित पवारांनी सांत्वनपर भेट घेतलेली आहे. अकोल्यातील घरी बिडकर कुटुंबियांना भेटण्यासाठी खासदार सुनील तटकरे देखील यावेळी उपस्थित होते. तुकाराम बिडकर यांचं 13 फेब्रुवारीला अकोल्याच्या शिवरमध्ये अपघाती मृत्यू झाला होता. नागपूरमध्ये जीबीएचचा पहिला बळी गेलेला आहे. 45 वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झालेला ही व्यक्ती नागपूरच्या पारडी शिवारात वास्तव्याला होती. श्वास घ्यायला त्रास होत असल्यानं 11 फेब्रुवारीला आयसीयूमध्ये या रुग्णाला दाखल करण्यात आलं होतं. उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे. भंडाऱ्यातील तुमसरमध्ये ॲक्सिस बँकेचा व्यवस्थापक पैसे दुप्पट करण्याच्या आमिषाला बळी पडलाय. त्यानं बँकेतून 5 कोटी रुपये काढत ग्राहकांना लुटले. या प्रकरणी पोलिसांनी बँक व्यवस्थापकासह 10 आरोपींना अटक केली आणि त्यांना न्यायालयात हजर केलं. त्यानंतर त्यांची रवानगी आता कारागृहात करण्यात आली आहे. टॉप 5 नंतर आता आणखीन एक बातमी आहे महत्त्वाची. महाराष्ट्र राज्य वीज महावितरण विभागाचा भोंगळ कारभार समोर आलेला आहे. 5 वर्षीय चिमुकलीच्या जीवावर हा सगळा भोंगळ कारभार बेतलेला आहे. टॉवरसाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यात पडून 5 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला आहे. डहाणूमधील ही दुर्घटना आहे. डहाणूतील सारणी भागात ही दुर्दैवी घटना घडलेली आहे. दुर्घटनेनंतर महावितरण विभाग, ठेकेदार आणि कासा पोलिसांकडून हे प्रकरण दडपण्याचा देखील प्रयत्न केला जातोय. महावितरणनं हा खड्डा खोदला होता. आणि आपण व्हायरल सत्य रिपोर्टकडे वळूया. तुमच्याकडे 50 रुपयांची नोट आहे का? तुमच्याकडे असलेली 50 रुपयांची नोट बंद होणार असल्याचा दावा करण्यात आलाय. मात्र 50 रुपयांची नोट बंद होणार आहे का याची आम्ही पडताळणी केली. त्यावेळी काय सत्य समोर आलंय चला पाहूयात हा खास रिपोर्ट. 50 रुपयांची नोट बंद होणार. आणखी एक नवीन नोट बाजारात येणार. व्हायरल मेसेज मागचं सत्य काय?
50 रुपयांची ही नोट आता चलनातून बाद होणार असल्याचा दावा करण्यात आलाय. खरंच 50 रुपयांची नोट चलनातून बाद होणार का? 50 रुपयांची नोट चलनातून का बंद होणार आहे? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. कारण प्रवासात सुट्टे पैसे कामी येतात आणि जर 50 रुपयांची नोट बंद झाली तर अनेकांना अडचण येऊ शकते. मात्र मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहूयात. 50 रुपयांची नोट बंद होणार आहे. आणखी एक नवीन नोट चलनात येणार आहे. हा मेसेज व्हायरल होत असल्यानं याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे. 50 रुपयांची नोट अत्यंत महत्त्वाची आहे. प्रवासात सुट्टे पैसे कामी येतात. मार्केटमध्येही ज्यावेळी खरेदीसाठी आपण जातो त्यावेळी छोट्या छोट्या नोटा महत्त्वाच्या असतात. कारण काही दुकानदार सुट्टे पैसे देत नाहीत आणि जर 50ची नोट बंद झाली तर अनेकांना सुट्ट्या पैशांसाठी अडचण होईल. मात्र हा दावा खरा आहे का याची सत्यता जाणून घेण्यासाठी आमच्या टीमनं थेट RBIशी संपर्क साधला. त्यावेळी काय माहिती मिळाली पाहूयात. 50 रुपयांची नोट बंद होणार नाही. RBI 50 रुपयांची नवीन नोट आणणार आहे. नवीन नोटेवर गव्हर्नर संजय मल्होत्रांची सही असेल. जुन्या 50च्या नोटाही सुरूच राहतील. भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांची स्वाक्षरी असलेली नवी 50ची नोट जारी केली जाणार आहे. ही नवी नोट आधीच्या 50 रुपयांच्या नोटेसारखीच राहणार आहे. 50 रुपयांची नवीन नोट येणार आहे. मात्र ही नोट चलनातून बाद होणार असल्याचा दावा आमच्या पडताळणीत असत्य ठरलाय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.